परळीमध्ये एक सकाळी खळबळजनक माहिती समोर आली, ज्यामध्ये परळीतील टीपीएस कॉलनी येथे एका व्यक्तीचा पाय आढळून आला। त्यानंतर मोठी त्या ठिकाणी गर्दी जमा झाली बघ्यांची। त्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास केला असता काही वेळानंतर पोलिसांना त्याच कॉलनी शेजारी असणाऱ्या एका ट्रॅकवरती एक बॉडी आढळून आली। साधारणतः जर विचार केला तर दोन्ही अँगलने तपास केला तर पोलिसांना असं संशय व्यक्त केलेला आहे की ही जी बॉडी आहे आणि तो जो सापडलेला पाय आहे तो एकाच व्यक्तीचा असावा आणि त्याही दिशेने तपास चालू आहे, परंतु अधिकृत या संदर्भामध्ये माहिती समोर आलेली नाही आहे। घटना झाल्यानंतर मोठी चर्चा परळी आणि परिसरामध्ये निर्माण झाली होती की नेमकी ही घटना काय आहे, कोणाचा पाय असावा तो। आणि त्यानंतर अवघ्या काही वेळामध्येच एक बॉडी सापडली, ज्यामध्ये परळीपासून अगदी जवळ असणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर एक बॉडी आढळून आली आणि पाय हा एकाच व्यक्तीचा असावा, परंतु या संदर्भामध्ये अधिकृत आणखीन माहिती समोर आलेली नाही आहे। खरं म्हणजे जी घटना झाली, जो पाय सापडला त्यानंतर अवघ्या काही वेळामध्ये तिथे एक बॉडी सापडली। पोलिसांनी ती बॉडी तपासासाठी ताब्यात घेतलेली आहे, परंतु या संदर्भामध्ये तो बॉडी आणि तो पाय एकाच व्यक्तीचा आहे का हे अधिकृत समोर आलेलं नाही आहे। पण इथे काही स्थानिक काही नागरिक आहेत ज्यांनी पोलिसांचा तपास वगैरे पाहिला होता। आपण त्या भैयाशी चर्चा करूयात की नेमकी त्यांना या घटनेची काय माहिती आहे। भैया, काय सांगाल की काय माहिती आहे तुम्हाला या घटनेची? इथे सर इथं एक पोलीसवाले आले, त्यावेळेस इथं बॉडी होती। त्याच्यानंतर त्यांनी तपास केला आणि ते पंचनामा वगैरे करून ते बघून घेऊन गेली। अशी जी माहिती आली सकाळी सुरुवातीला की इथे कॉलनीमध्ये पाय सापडला वगैरे म्हणून अशी चर्चा होती सर की पाय इथून कुत्र्याने तिकडे घेऊन गेली म्हणून सर अशी चर्चा ऐकण्यात आली सर। पाय वगैरे इथं काय एक पाय थोडासा कमी होता त्या बॉडीला। काय म्हणजे पुरुषाची बॉडी होती का स्त्रीची बॉडी होती? काय पुरुषाची बॉडी होती सर। वय किती असावं? 55-60च्या पुढेच असावं असा आसपास अंदाज आहे सर। कंपल्सरी सांगू शकत नाही तेवढं, एक साधारणतः 50 ते 60 50च्या। तर हे होते स्थानिक रहिवासी ज्यांनी पोलिसांचा तपास यावेळी करताना पाहिलं आणि ती बॉडी एका व्यक्तीची होती। साधारणतः त्याचं वय 50 ते 60 होतं। अतुल्य महाराष्ट्र न्यूज सोबत नितीन ढाकणे, बीड, परळी।